नमस्कार. आजचा आपला विषय आहे जलप्रदूषण. आता हा विषय स्पर्धा परीक्षांसाठी किती महत्त्वाचा आहे हे वेगळं सांगायला नको, पण यावर एक जबरदस्त म्हणजे अगदी टॉपचं उत्तर कसं लिहायचं ते आज आपण समजून घेऊया. बघा, परीक्षेत चांगले गुण मिळवणं हे एक ध्येय असतंच, पण फक्त माहिती लिहून भागत नाही, बरोबर? मग एक चांगलं उत्तर आणि एक उत्कृष्ट उत्तर यात नेमका फरक काय असतो? हाच तो प्रश्न आहे आणि उत्तर आहे रचनेचा, स्ट्रक्चरचा. आज आपण तोच फरक अगदी सोपा करून समजून घेणार आहोत. म्हणजे नुसते फॅक्ट्स नाही, तर ते मांडण्याची पद्धत महत्त्वाची आहे. चला, तर मग पुढच्या काही मिनिटांत आपण एक असा आराखडा तयार करू जो परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवून देण्यासाठी नक्कीच मदत करेल. सुरुवात करूया अगदी मुळापासून, पायाभूत माहितीपासून. तर कोणत्याही दमदार उत्तराची सुरुवात होते ती समस्येच्या स्पष्ट व्याख्येने. आता जलप्रदूषणाच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं काय, तर हे प्रदूषण येतं कुठून, त्याचे सोर्स काय आहेत हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. चला मग बघूया त्याची व्याख्या आणि त्याचं वर्गीकरण. ओके, तर प्रदूषणाचे स्रोत किंवा सोर्स मुख्यत्वे दोन प्रकारचे असतात. एक आहे पॉइंट सोर्स म्हणजेच बिंदू स्रोत आणि दुसरा आहे नॉन पॉइंट सोर्स म्हणजेच गैरबिंदू स्रोत. आता पॉइंट सोर्स म्हणजे काय? अगदी सोपं आहे. ज्याला आपण बोट दाखवून सांगू शकतो की हे बघा प्रदूषण इथून होतंय, म्हणजे कारखान्याचा तो पाईप जो थेट नदीत जातो. आणि नॉन पॉइंट सोर्स हे जरा अवघड, म्हणजे ते विखुरलेले असतात, जसं की पूर्ण शेतातून वाहून येणारं खत पाणी. हा फरक लक्षात ठेवणं उत्तरासाठी खूपच महत्त्वाचं आहे. ठीक आहे, व्याख्या तर झाली, पण नुसती व्याख्या करून भागत नाही, आपल्याला पुरावा द्यावा लागतो. म्हणजे हे प्रदूषण मोजायचं कसं? कोणते आहेत ते इंडिकेटर्स जे आपल्याला सांगतात की पाणी किती प्रदूषित आहे? चला आता ते बघूया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा इंडिकेटर आहे BOD म्हणजेच बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. आता हे नाव ऐकून घाबरू नका, एकदम सोपं आहे. पाण्यात जो काही सेंद्रिय कचरा असतो तो कुजवण्यासाठी बॅक्टेरियाला ऑक्सिजन लागतो, बरोबर? तर हा किती ऑक्सिजन लागतो हे मोजणं म्हणजेच BOD. जितका जास्त कचरा तितका जास्त ऑक्सिजन लागेल, म्हणजेच जितका जास्त BOD तितका जास्त प्रदूषण. आहे की नाही सोपं? आता BOD समजलं तर COD समजायला आणखी सोपं आहे. COD म्हणजे केमिकल ऑक्सिजन डिमांड. हा BODचा मोठा भाऊ समजा. का? कारण BOD फक्त सेंद्रिय कचऱ्यासाठी लागणारा ऑक्सिजन मोजतो, पण COD तो सेंद्रिय आणि अजैविक म्हणजे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक दोन्ही प्रकारच्या प्रदूषकांना मोजतो. त्यामुळेच ही टेस्ट जास्त व्यापक आणि वेगवान सुद्धा आहे. आता स्क्रीनवर जो तक्ता दिसतोय ना, तो अगदी पाठच करून टाका. परीक्षेसाठी हा मस्ट डू टॉपिक आहे. हमखास प्रश्न येतोच येतो, मग तो जोड्या लावा असो किंवा डायरेक्ट प्रश्न असो. चला एकदा पटकन बघूया. पारा मिनामाटा रोग, कॅडमियम इटाई, आर्सेनिक ब्लॅक फूट रोग आणि नायट्रेट्स ब्लू बेबी सिंड्रोम ही नावं आणि आजार विसरायचे नाहीत. आणि यातल्या आर्सेनिकवर जरा विशेष लक्ष हवं. का? तर गंगा ब्रह्मपुत्रा नदीच्या पट्ट्यात ही एक प्रचंड मोठी समस्या आहे. आणि जेव्हा आपण आपल्या उत्तरामध्ये असे एखादं स्पेसिफिक प्रादेशिक उदाहरण देतो ना, तेव्हा उत्तराची क्वालिटीच वाढते, त्याला एक वेगळं वजन मिळतं. हेच तर टॉपरच्या उत्तरातलं सिक्रेट असतं. बरं, आता आपण काही अशा पर्यावरणीय संकल्पना बघणार आहोत ज्या साखळी प्रतिक्रियेसारख्या काम करतात. ह्या संकल्पना समजल्या की उत्तराला एक वेगळीच खोली येते आणि हे पण दिसतं की आपला अभ्यास किती सखोल आहे. ही एक खूप इंटरेस्टिंग संकल्पना आहे, सुपोषण किंवा इंग्रजीत म्हणतात युट्रॉफिकेशन. हे नेमकं काय होतं बघा, स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. पहिलं, शेतातली खतं म्हणजे नायट्रेट्स आणि फॉस्फेट्स वाहून नदीत येतात. मग काय? या खतांमुळे पाण्यातल्या शैवालाची म्हणजे ॲल्गीची अक्षरशः पार्टी होते. त्यांची प्रचंड वाढ होते. मग ही सगळी ॲल्गी मरते आणि तिला कुजवण्यासाठी बॅक्टेरिया पाण्यातला सगळाच्या सगळा ऑक्सिजन संपवून टाकतात. आणि मग काय होतं? तिथे तयार होतो एक डेड झोन, म्हणजे असं क्षेत्र जिथे मासे किंवा इतर जलचर जगू शकत नाहीत. किती भयानक आहे हे! आता या दोन शब्दांमध्ये कायम कन्फ्युजन होतं, बायो अक्युम्युलेशन आणि बायो मॅग्निफिकेशन. पण यातला फरक खूप सोपा आहे, लक्ष द्या. बायो अक्युम्युलेशन म्हणजे काय, तर एखादा प्रदूषक, समजा पारा, एकाच माशाच्या शरीरात त्याच्या आयुष्यभर जमा होत राहतो. सिंपल. पण बायो मॅग्निफिकेशन म्हणजे काय, तर ही आहे फूड चेनची गंमत. समजा एका मोठ्या माशाने असे 100 छोटे मासे खाल्ले ज्यांच्या शरीरात आधीच थोडा थोडा पारा होता. मग त्या मोठ्या माशाच्या शरीरात त्या 100 माशांचा पारा एकत्र जमा होतो, म्हणजे प्रदूषणाची पातळी अन्नसाखळीत वर जाताना वाढत जाते. हा आहे यातला मुख्य फरक. चला आता वळूया एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे भारताची कायदेशीर आणि संस्थात्मक चौकट.
लक्षात ठेवा, कोणत्याही मेन्सच्या उत्तरामध्ये कायदे आणि सरकारी संस्थांचा उल्लेख करणं हे मस्ट आहे. याशिवाय उत्तर अपूर्ण वाटतं. भारताचा जलप्रदूषणाविरुद्धचा लढा हा काही आजचा नाहीये. याची सुरुवात होते थेट 1974 पासून, जेव्हा जल कायदा आला आणि CPCB व SPCB सारख्या संस्था जन्माला आल्या. त्यानंतर 2014 मध्ये आलेलं नमामि गंगे हे एक मोठं अभियान आणि राष्ट्रीय नदी संवर्धन योजना तर आजही कार्यरत आहे. हे जे महत्त्वाचे टप्पे आहेत ना, यांचा उल्लेख आपल्या उत्तरात आलाच पाहिजे. आणि जे MPSCची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा भाग विशेष महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातली उदाहरणं दिल्याशिवाय उत्तर पूर्णच होणार नाही. मग ती कोल्हापूरची प्रदूषित पंचगंगा असो, पुण्याची मुळामुठा नदी असो किंवा नाशिकची गोदावरी. आणि हो, या सगळ्यावर नजर ठेवणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा म्हणजेच MCBचा उल्लेख करायला विसरू नका. हे मुद्दे उत्तराला एक लोकल टच देतात आणि ते अधिक प्रभावी बनवतात. तर आत्तापर्यंत आपण उत्तराचे सगळे भाग सुटे पाहिले. व्याख्या, पुरावे, कायदे, सगळं काही. आता वेळ आली आहे या सगळ्यांना एकत्र गुंफून एक विजयी उत्तर, एक मास्टर स्ट्रोक कसा मारायचा ते बघण्याची. एक गोष्ट लक्षात ठेवा, उत्तर लिहिताना फक्त समस्या मांडायच्या नाहीत, त्यावर उपायसुद्धा सुचवायचे आहेत. आणि तेही आधुनिक, प्रभावी उपाय. जसं की बायोरेमिडिएशन म्हणजे सूक्ष्मजीवांचा वापर करून प्रदूषण कमी करणं, किंवा फायटोरेमिडिएशन ज्यात वनस्पती जड धातू शोषून घेतात. आणि सगळ्यात भारी म्हणजे ZLD म्हणजे झिरो लिक्विड डिस्चार्ज, म्हणजे सांडपाण्यावर इतकी प्रक्रिया करायची की त्यातून काहीच बाहेर फेकावं लागणार नाही. असे उपाय लिहिले की उत्तर एकदम फ्युचर रेडी वाटतं. आणि आता सगळ्यात महत्त्वाची टीप. हा आहे खरा मास्टर स्ट्रोक, जो आपलं उत्तर इतरांपेक्षा 100% वेगळं ठरवेल. काय करायचं? तर जलप्रदूषणाच्या समस्येला 2 गोष्टींशी जोडायचं. एक, आपल्या संविधानातलं कलम 21, जगण्याचा अधिकार. कारण स्वच्छ पाण्याशिवाय जगण्याचा अधिकार तरी कसा पूर्ण होणार? आणि दुसरं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 6, स्वच्छ पाणी आणि स्वच्छता. हे कनेक्शन तुम्ही जोडलं ना की उत्तराला एक घटनात्मक आणि आंतरराष्ट्रीय परिमाण मिळतं. आणि मग गुण मिळण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तर मग एक गोष्ट स्पष्ट आहे. आपल्याकडे कायदे आहेत, योजना आहेत, एक पूर्ण चौकट तयार आहे. सगळं कागदावर अगदी उत्तम दिसतं. पण खरा प्रश्न वेगळाच आहे. तो म्हणजे ह्या सगळ्याची अंमलबजावणी ती खरंच पुरेशी आहे का? या एका प्रश्नावर विचार करायला हवा. कारण खरं उत्तर तिथेच दडलेलं आहे.